हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत। शेट्टी साहेब, तुमच्या राजकीय जीवनातला आणि शेतकरी चळवळीसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस। निश्चितच, कारण 2019ला जेव्हा माझा पराभव झाला, अर्थात तो कट कारस्थान करून पराभव घडवून आणलेला होता आणि त्यामुळं थोडेसे शेतकरी खचलेले होते, सामान्य लोक खचलेले होते। त्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्यांना पुन्हा काम करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मला बरीच मेहनत करावी लागली आणि नंतर प्रयत्नांती पुन्हा ते सगळे सक्रिय झाले। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक ऊसाचं मोठं आंदोलन झालं, त्याच्या आधी पूरग्रस्तांच्यासाठी एक मोठं आंदोलन झालं आणि त्याच्यामुळे पूर्वीचा दिवस पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आले होते आणि मग हा रस्त्यावरचा आवाज हा संसदेपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यासाठी हा आवाज घेऊन जाण्यासाठी म्हणून पुन्हा 6व्यांदा माझ्या आयुष्यातली ही 6वी निवडणूक आहे। एक जिल्हा परिषद, एक विधानसभा आणि 4 लोकसभा, तर 6व्यांदा पुन्हा आम्ही या मैदानामध्ये उतरतो आहोत आणि मोठा एक आत्मविश्वास घेऊन या मैदानामध्ये आम्ही उतरलेलो आहोत। कट कारस्थान झाले होते, मात्र यंदाही सगळे जे राजकीय पक्ष आहे ते मैदानात उतरलेले आहे। मोठमोठ्या सभा झाल्या। मुख्यमंत्र्यांनी तर 2 दिवस कोल्हापूरमध्ये आणि तुमच्या मतदारसंघामध्ये घालवलेला आहे। अनेक भेटीगाठी त्यांनी घेतलेल्या, त्यामुळे असं वाटते का की परत राजकीय दृष्टिकोनातून विरोधक जे आहेत ते एकत्रित येत आहेत? मागच्या वेळी आम्ही बेसावध होतो, त्यामुळं या कारस्थानाला बळी पडलो, पण यावेळी प्रत्येक पाऊल हे अत्यंत विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक टाकलं। त्यामुळं आता कटकारस्थानं केली, परंतु ती उधळून लावून आम्ही विजया समीप येऊन पोचलेलो आहोत। विजय निश्चित आहे? 100% विजय निश्चित आहे। तिरंगी लढत होत आहे, तुम्ही म्हणताय तुमचा विजय निश्चित आहे। दुसऱ्या क्रमांकावर तुमची लढत कुणाशी आहे, काय वाटतं? नाही, मी त्याचा विचारच करत नाही, कारण गेली 5 वर्षे या मतदारसंघामध्ये मी मेहनत केलेली आहे आणि 5 वर्षामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत, बरेच राजकीय समीकरणं बदललेली आहेत, परंतु 5 वर्षापासून मी पुन्हा मैदानात उतरणार आहे आणि मला जिंकायचं आहे। मला हरवायचं नाही, तर मला जिंकायचं आहे। म्हणून ज्या ज्या चुका किंवा ज्या ज्या त्रुटी मागच्या निवडणुकीमध्ये राहिल्या त्या 5 दुरुस्त करायला मला 5 वर्षे मिळाली आणि त्या पद्धतीनं मन परिवर्तन करून ज्या लोकांनी मागच्या वेळी 5 वर्षापूर्वी मला मतं दिलेली नव्हती, त्यांचं मत परिवर्तन करून मी मोठ्या आत्मविश्वासानं या निवडणुकीला सामोरा जातोय। शेतकरी वर्गाने आज फक्त हातकणंगलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जिथे निवडणूक होत आहे, शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची आवश्यकता आहे। सरकारच्या धोरणांमध्ये जर शेतकऱ्यांना स्थान मिळवायचं असेल तर मतदान पण शेतकऱ्यांनी भक्कमपणे केलं पाहिजे। 100% करणं गरजेचं आहे, कारण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सगळ्यात मोठी लोकसंख्या ही शेतकऱ्यांची आहे। शेतकऱ्यांनी धोरणावर मत द्यायला शिकलं पाहिजे। जोपर्यंत ते धोरणावर मत द्यायला शिकणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची एक अशी मजबूत वोट बँक तयार होणार नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांची वोट बँक तयार होणार नाही तोपर्यंत देशाचं असो किंवा राज्याचं असो धोरण हे शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून राबवलं जाणार नाही। तुमची आई जी आहे त्या 99 वर्षाची आहे, मात्र एवढ्या वृद्ध असताना सुद्धा त्यांनी काही दिवसांपूर्वी सरकारकडून जी एक घरी मतदान करण्याची सोय दिलेली त्यानुसार मतदान केलेलं आहे। प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे? हो, निश्चितच। एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या आईनं मतदान केलं आणि तिला अभिमान आहे की सगळ्यात आधी तिनं मला मत दिलेलं आहे। तिला अभिमानसुद्धा आहे, कारण शासनानं किंवा निवडणूक आयोगानं जी व्यवस्था केली आहे ज्येष्ठांच्यासाठी घरी जाऊन मतदान करून घेण्याची, त्या संधीचा फायदा घेऊन तिनं सगळ्यात आधी मला मतदान केलं आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की आयुष्यभर मी जे काय काळबाड कष्ट केले आहेत, माझी जी काय पुण्य आहे ती मताच्या रूपानं तुझ्या मागं लावले आहे, तुला आता कुणी हरवू शकत नाही असं तिनं मला सांगितलं। आज सकाळीसुद्धा तिनं त्याचा पुनरुच्चार केला। तर राजू शेट्टी आज मतदान स्वतः तर करणारच आहे, सोबतच शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, शेतकऱ्यांनी धोरणानुसार मतदान करायला शिकलं पाहिजे असं त्यांचं मत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, शिरोळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।